लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना आज गुढीपाडवा आहे, तर आज कोणत्या कोणत्या ताईंना या ठिकाणी पैसे आलेले आहेत, हप्ता जमा झालेला आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा तो कोणत्या कोणत्या ताईंच्या अकाउंटला जमा झालेला आहे ते मला कमेंट मध्ये सांगायचंय। कारण बऱ्याच दिवसापासून आपण आजच्या दिवसाची वाट बघत होतो, गुढीपाडव्याची वाट बघत होतो। बऱ्याच माध्यमांमध्ये सांगितलं जात होतं की गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट भेटणार आहे, गुढीपाडव्यानिमित्त हप्ता भेटणार आहे, गुढीपाडव्यानिमित्त एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या कोणत्या बहिणींना आज गुढीपाडव्यानिमित्त गुड न्यूज भेटलेली आहे, कोणत्या ताईंना पैसे जमा झालेले आहे, त्यांनी त्यांचं नाव आणि जिल्हा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर बऱ्याच तासापासून सकाळपासून या ठिकाणी आपण वाट बघत होतो की कोणत्या ताईंना पैसे आलेत, कोणत्या ताईंना नाही। तर अजून एक गोष्ट सांगते की सकाळच्या 9 वाजल्यापासून अजून कोणालाही पैसे आलेले नाहीये। तर सर्वात आधी आज गुढीपाडवा आहे, तर सर्वांना, माझ्या माता भगिनींना, बंधू भावांना सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना हे पुढचं येणारं वर्ष भरभराटीचं, आनंदाचं आणि सुख समृद्धीचं जाऊ दे। लाडकी बहीण योजना अशीच चालू राहावी असं मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत आहे। सगळ्यांना शुभेच्छा आहेत गुढीपाडव्याच्या। आज उद्या देखील आता या ठिकाणी बँकांना सुट्टी आहे। जर हप्ता वाटप होत असतो तर तो कधी पण होऊ शकतो, त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका। आज गुढीपाडवा आहे, उद्या रमजान ईद आहे, तर बघूया आज किंवा उद्या कोणाला पैसे येतात का, आणि जे जर नाही आले तर पुढच्या कोणत्या कोणत्या तारखा असणार आहेत त्या पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच नवीन आणि महत्त्वाची अपडेट देणार आहे। तर व्हिडिओ हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण गुढीपाडव्याची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो। तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जमा झालेला नाहीये तर उद्या होऊ शकतो, उद्या रमजान ईद आहे, तर त्या दिवशी देखील हप्ता वाटप होणार आहे। जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप झालेला आहे, बँकांमध्ये हप्ता वाटप झालेला आहे। तर कुणाला पैसे आलेत, कुणाला नाही, तर तुम्हाला कधी पैसे येऊ शकतात, एप्रिल महिन्याचे हप्ते कधी मिळू शकतात, ह्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलंय की अजून ऑफिशियली अजून कुठेही माहिती आलेली नाहीये की गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट मिळणार, रमजान ईद निमित्त गिफ्ट मिळणार, पैसे मिळणार। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण विचार करत आहोत। म्हणजे आपल्याला असेल या महाराष्ट्रामधल्या करोडो या ठिकाणी 2.5 कोटी ताई विचार करत असतील की बाबा गुढीपाडव्यानिमित्त आम्हाला पैसे भेटतील, तर आपण हे विचार करत आहोत। पण सरकारने अजून कुठंच हे सांगितलेलं नाहीये की गुढीपाडव्याला आम्ही पैसे देणार आहोत किंवा रमजान ईदला आम्ही पैसे देणार आहोत। तर ऑफिशियली ह्या 2 तारखेबद्दल 31 मार्च रमजान ईद याबद्दल गुढीपाडवा निमित्त रमजान ईद बद्दल अशी कुठलीही माहिती कोणालाही आलेली नाहीये की ऑफिशियली कोणालाच कळलेली नाहीये की पैसे वाटप होणार आहे। न्यूजपेपरला अशा बातम्या आल्या आहेत, टीव्हीला पण आल्या आहेत की कोणत्या तारखेला हे पैसे भेटणार आहेत। तर या ठिकाणी 6 एप्रिल श्रीरामनवमी आहे, या श्रीरामनवमी निमित्त पैसे वाटप होऊ शकतात अशा स्वरूपाची बातमी आली आहे। आता बघा, कन्फर्मेशन अजून मी तुम्हाला दिलेलं नाहीये, कारण ही माहिती देखील अजून बाहेरूनच कळलेली आहे की श्रीरामनवमी निमित्त आपल्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। तर या ठिकाणी ही न्यूज पेपरला आलेली आहे, पण या 2 तारखा अजून बातम्यांमधून आल्या नव्हत्या न्यूज पेपरला, म्हणून मी याबद्दल काही बोललेली नाहीये। तर या 6 एप्रिल बद्दल न्यूज पेपरला आलेली बातमी आहे ती तुम्हाला मी आता सांगत आहे। त्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देखील या ठिकाणी आपला एप्रिलचा हप्ता वाटप होऊ शकतो। तर ही देखील न्यूज पेपरला कुठेही आलेली नाहीये किंवा या तारखा देखील ऑफिशियली अजून सांगितलं गेलेलं नाहीये। मात्र जर आतापर्यंत आपण बघितलं तर 8 तारखेचा जागतिक महिला दिन असू दे किंवा होळी असू दे, तर अशा प्रकारे आपल्याला कुठल्या तरी सणाचं औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींना हप्ता वाटप झालेला आहे। तर आता श्रीरामनवमी पण आहे 6 एप्रिलला आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील आहे।
तर या दिवसाचं औचित्य साधून देखील आपल्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये आपल्या खात्यात जमा होऊ शकतात। मात्र अजून याबद्दल कुठलीही ऑफिशियली माहिती आलेली नाहीये। तर आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास महिन्याच्या शेवटी आपल्या खात्यावर पैसे जमा झाले। मात्र फेब्रुवारीचा हप्ता हा आपल्याला मार्च मध्ये मिळाला आणि मार्चचा हप्ता देखील आपल्याला मार्च मध्येच मिळाला, कारण महिला दिन असल्यामुळे महिला दिनाचं औचित्य साधून आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्चला आपल्या खात्यात जमा झाला आणि मार्चचा हप्ता होळीचा औचित्य साधून आपल्या खात्यात जमा झालाय। तर सरकार जे बहिणींना हप्ता वाटप करत आहे तो हप्ता कुठल्या ना कुठल्या सणाचं औचित्य साधून आपल्या बहिणींच्या खात्यात जमा होतोय। तर आपल्याला एप्रिलचा हप्ता देखील लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे। त्याची ऑफिशियली डेट देखील सरप्राईज असते आणि ती सरप्राईज आपल्याला एंड टाइमाला मिळत असते। तर महायुती सरकारने आणलेली ही लाडकी बहीण योजना याबद्दल तुमचे काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तुम्ही आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत, तुमच्या खात्यात किती हप्ते जमा झालेत ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा। आणि जर तुमचा कुठला हप्ता अजून थांबला असेल, आलेला नसेल, खात्यात जमा झाला नसेल ते देखील मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। जाता जाता तुम्हाला नक्की एक आनंदाची बातमी देते, तर या महिन्यात श्री रामनवमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। तर या महत्त्वाच्या दिवसांचं औचित्य साधून त्या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत। मात्र ऑफिशियली त्याबद्दल अजून काहीही बोललं गेलेलं नाहीये, ते देखील सरप्राईजच असणार आहे। मात्र जर 14 एप्रिल पर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा नाही झाले तरी एप्रिलच्या एंड पर्यंत म्हणजे एप्रिलच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे, कारण की अजून 2100 रुपयाबद्दल कुठलाही निर्णय घेतला गेलेला नाहीये। अजून 2100 रुपये बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। तर त्याबद्दल जर काही नवीन अपडेट आली किंवा नवीन माहिती आली तर ती देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, कारण आपल्या चॅनलवर मी तुम्हाला देत असते नवीन लेटेस्ट लगेच आलेली अपडेट। त्यामुळेच तुम्हाला सांगत असते की चॅनलवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडनं एकही व्हिडिओ स्किप होणार नाही। तसेच लाडकी बहीण योजनेबरोबरच जे जे नवीन नवीन अपडेटची माहिती असते ती मी माझ्या चॅनलवर टाकत असते। ज्या प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माहितीला मला एवढा सपोर्ट करता, ते आवडीने पाहता, त्याबद्दलच माझ्या इतरही माहिती तुम्ही नीट आवडीने बघा। तुम्हाला त्या देखील लेटेस्ट आणि नवीन अपडेट असणार आहे, त्यामुळे त्याही तुम्ही बघाव्यात। आणि जाण्याआधी हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आतापर्यंत किती हप्ते भेटलेत मला कमेंट करून सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय बाय आणि नमस्कार।